नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही देखील एल-एल-बी 3 इयर किंवा एल-एल-बी 5 इयरला ऍडमिशन घेणार असाल आणि तुम्ही कॅप राउंड मध्ये पार्टिसिपेट झाला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. मित्रांनो, आज मितीला म्हणजेच 10/8/2026 रोजीपर्यंत एल-एल-बी 3 इयर मधील 54,000 विद्यार्थ्यांपैकी 15,666 विद्यार्थी हे पात्र ठरलेले आहेत आणि एल-एल-बी 5 इयरचा विचार केला तर 20,484 विद्यार्थ्यांपैकी फक्त 6,632 विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होणार आहे. मग तुमचं स्टेटस काय आहे? तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होऊ शकतं का? आणि कोणते विद्यार्थी आहेत ज्यांच्याविषयी मी बोलतोय की ज्यांना कॉलेज अलॉटमेंट होणार आहे, याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे, तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण विचार करतोय की ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचा ऑप्शन फॉर्म लॉक केलेला आहे, ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन लॉक केलाय तेच विद्यार्थी फक्त या ठिकाणी कॉलेज अलॉटमेंटसाठी पात्र असणार आहेत. इथं तुम्ही पाहत असाल पॉपअप, तर 11 ऑगस्ट 2026 ही ऑप्शन फॉर्म भरण्याची एल-एल-बी 3 इयर तसंच एल-एल-बी 5 इयर कॉलेज चॉईसेस देण्याची शेवटची तारीख आहे आणि विद्यार्थ्यांकडे फक्त आता उद्याचा एक दिवस शिल्लक आहे. आणि तुम्ही जर पोर्टलला या ठिकाणी आलात तर इथं पहा तुम्ही 15,666 विद्यार्थ्यांचे ऑप्शन्स लॉक आहेत. याच्या पूर्वी देखील तुम्ही पाहिलात की या ठिकाणी आता न्यू रजिस्ट्रेशन 54,161 आहे. त्यापैकी ऍप्लिकेशन लॉक केलेले 48,480 विद्यार्थी होते, परंतु हे सर्वच या ठिकाणी पार्टिसिपेट झालेले नव्हते. ज्यांचे ऍप्लिकेशन व्हेरीफाईड आहेत असेच विद्यार्थी या ठिकाणी आपला कॉलेज ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी पात्र होते. परंतु त्यापैकी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरलेले होते, परंतु सीईटी सेलनी त्यांचा ऑप्शन फॉर्म नवीन कॉलेज त्यांना फिल करण्यासाठी विद्यार्थ्यांना कन्सेंट न घेता स्वतःच मनाचा कारभार करून अनलॉक केलेला आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाहीये की सीईटी सेलनी त्यांचा फॉर्म हा अनलॉक केलेला आहे, ते विद्यार्थी असं समजून बसलेले आहेत की त्यांचा फॉर्म हा लॉक झालेला आहे. परंतु ऍक्च्युअल मध्ये जेव्हा आपण लॉग इन मध्ये जातो तर अशा विद्यार्थ्यांचा फॉर्म हा सीईटी सेलनी अनलॉक करून टाकलेला आहे. मग हे विद्यार्थी या ठिकाणी पात्र असणार नाहीयेत. मग पात्र कोण असणार आहे आणि आपलं स्टेटस कसं चेक करायचं हे पण मी या ठिकाणी सांगणार आहे. पण एक गुड न्यूज आणखीन म्हणजे या ठिकाणी 156 कॉलेजेस या ठिकाणी अप्रूव्ह झालेले आहेत. म्हणजे नवीन कॉलेज याच्यामध्ये ऍड होत आहेत दिवसेंदिवस. तर तुम्ही या 156 कॉलेजसाठी इलिजिबल आहात. तुम्हाला जर कॉलेज तुमचं वाढवायचे असतील, नवीन कॉलेज याच्यामध्ये ऍड झालं असेल, तर असं कॉलेज तुम्ही तुमच्या विश लिस्टमध्ये घेऊ शकता. त्याला ऑप्शन देऊ शकता. आणि तुम्ही या ठिकाणी पाहत असाल तर एल-एल-बी 5 इयरचा हा डेटा आहे. एल-एल-बी 5 इयरला एकूण विद्यार्थी जर पाहिले तुम्ही तर 20,484 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. त्यापैकी ऍप्लिकेशन लॉक केलेले विद्यार्थी 18,382 होते आणि फायनल मेरिट लिस्ट मध्ये जवळपास 17,000 विद्यार्थ्यांचं नाव आलेलं होतं. आणि या 17,000 विद्यार्थ्यांपैकी फक्त 6,632 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत म्हणजेच 10 तारखेपर्यंत ऑप्शन लॉक केलेले आहेत. आता इथे देखील अप्रूव्ड कॉलेजेस 108 झालेले आहेत. म्हणजे बाकीचे विद्यार्थी आहेत हे सरळ सरळ इलिजिबल राहिलेले नाहीयेत. तर विद्यार्थ्यांनी काय करायचंय की आता मी तुम्हाला सांगतोय तुमचं स्टेटस कसं चेक करायचं. त्यासाठी तुम्हाला इथं कॅन्डिडेट लॉग इन मध्ये जायचंय. कॅन्डिडेट लॉग इन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा रजिस्टर्ड ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून साइन इन करायचंय. साइन इन केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होईल मित्रांनो. तर याला क्लोज करून घेऊयात आपण. आणि जर तुमच्या समोर अशा प्रकारचा डॅशबोर्ड ओपन झाला, ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्म्ड, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हेरिफाईड आणि प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म असं जर असेल तर तुमचा फॉर्म हा सबमिट झालेला नाहीये. सीईटी सेलनी तो फॉर्म अनलॉक केलेला आहे. तुमचा नंबर कॉलेज अलॉटमेंट लिस्ट मध्ये येणार नाही. जर तुमचा फॉर्म असा असेल तर तुम्हाला इथे 3 ऑप्शन दिसतील: शॉर्टलिस्ट ऑप्शन्स, सेट प्रेफरन्स आणि लॉक ऑप्शन फॉर्म. मग तुम्हाला काय करायचं आहे की प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म करायचा आहे. त्यानंतर तुमचे जे कॉलेज तुम्ही दिलेले आहेत तेवढेच जर बरोबर असतील तर त्याला तुम्हाला इथं प्रेफरन्स देऊन घ्यायचं आहे. आणि प्रेफरन्स देऊन किंवा नवीन कॉलेज ऍड केल्यानंतर तुम्हाला सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. आणि सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर इथं परत एकदा सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. आता तुमचा फॉर्म इथं लॉक होणार आहे. इथं पहा ऑप्शन फॉर्म समरी आणि प्रेफरन्स ऑप्शन लिस्ट
आणि आपण आलोय लॉक ऑप्शन फॉर्म मध्ये. तर याच्यावरती तुम्हाला इथं चेकबॉक्सला टिक करायचं आहे आणि कन्फर्म ऍप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करून परत एकदा कन्फर्म करायचं आहे. जेव्हा तुम्ही कन्फर्म कराल तर तुमच्या समोर अशा प्रकारचं हे तुमचा फॉर्म कन्फर्म होईल आणि तुम्ही दिलेले ऑप्शन्स इथे या ठिकाणी येणार आहेत. आणि जर तुम्ही ऑलरेडी लॉक केला असेल आणि जर तुमचा फॉर्म लॉक असेल तर तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज येईल. इथं तुम्हाला फिल ऍप्लिकेशन फॉर्म येणार नाही. प्रिंट ऑप्शन फॉर्म आणि अनलॉक ऑप्शन फॉर्म हे जर दोन ऑप्शन तुमच्या समोर असतील तर याचाच अर्थ तुमचा फॉर्म लॉक झालाय. अनलॉक आपण तेव्हाच करू शकतो जेव्हा लॉक असतं. पण इथं जर का प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म असं येत असेल आणि इथं शॉर्टलिस्ट ऑप्शन वगैरे असेल तर तुमचा फॉर्म हा अनलॉक आहे, आणखीन लॉक झालेला नाही. तुम्ही व्यवस्थित तो लॉक करून घ्या, तरच तुमचा नंबर फायनल या कॉलेज अलॉटमेंट मध्ये येणार आहे आणि तुम्हाला कॉलेज भेटू शकतं. आणि आतापर्यंत असं जर आपण पाहिलं LLB 3 इयरचे फक्त 16,666 विद्यार्थी हे पात्र आहेत. तुम्ही देखील आणखी तुमचा फॉर्म लॉक केला नसेल तर पटकन लॉक करून घ्या. नसेल आणि उद्या जर ही शेवट डेट असेल तर त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये कुठलेही चेंजेस करता येणार नाही, एडिट करता येणार नाही. तर महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. तुमच्या मित्रांना देखील व्हिडिओ शेअर करा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.